जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। क्षीरसागर मंथन म्हणजे एक शिक्षण पद्धती, आदर्श शिक्षण पद्धती, ज्याच्यामधून ऐश्वर्यवान सद्गुणाची खाण असलेले अशी असामान्य व्यक्तिमत्व घडू शकतात। मग आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही काय केलं की मनरूपी क्षीरसागरामध्ये ही आसुरी वृत्ती आणि दैवी वृत्ती यांचं मंथन सुरू केलं। शास्त्राच्या आधाराने शास्त्र विचारांनी आणि त्या श्रवणरूपी या विचार जे आहेत, श्रवण केल्यानंतरचे विचार त्याची दोरी जी वासुकी शेष तो धरला आणि त्यांनी हे केलं सगळं। आणि त्यातून मग ह्या सगळ्या सिद्धी पण सगळी रत्न पण निघाली, बाहेर आली आणि खरं अमृत जे ज्ञानाचं आम्हाला मिळालं। पण मग आता याच्यामध्ये की आता सद्गुरू वर्णवेना हे कुठे आलं बरं?
तर तेच तर महत्त्वाचं आहे की हे सगळं आपण पाहिलं, त्याच्यामध्ये सद्गुरू कुठे आहेत? तर सद्गुरू हे परब्रह्मरूप आहेत. आणि जर क्षीरसागर मंथन जेव्हा आपण हे सगळं पाहिलं, तर ते कोणी केलं होतं? असुर आणि देवांनी केलं होतं. पण खरं असुर आणि देवांनी केलं का? जेव्हा आता तो मेरू पर्वत आणायचा होता, तेव्हा तो मेरू पर्वत आणायला भगवंतालाच जावं लागलं. जेव्हा हे करायचं होतं तेव्हा भगवानच इथे अवतार घेऊन आलेले होते. आणि मग ते घुसळताना ती रवी खाली खाली जायला लागली ना. आम्ही शास्त्राचं श्रवण वाचतो, पण ते काय पुढचं पाठ मागचं सपाट किंवा हे करत असताना अरे कुठला इथे सिद्धांत लावायचा, धर्माचं लावायचं की अर्थशास्त्र लावायचं हेच समजत नाही आम्हाला. घरातले नियम रणांगणामध्ये लावले, रणांगणातले नियम हॉस्पिटलमध्ये लावले, तर कसं चालणार आहे? मग ही गडबडची सगळी होते. मग त्याला पुन्हा आधार कच्छप बनून भगवानच आले होते ना. खाली त्या मेरू पर्वताला त्यांनी आधार त्यांनीच दिला. आणि जेव्हा ही घुसळण होत होती तेव्हा पहिलं काय निघतं? हलाहल विष. ते प्राशन करायला पण भगवानच तिथं आले. की हे शिक्षण घ्यायचं, हे असं घडायचं ते काही सहज त्यांनी नाही आहे. तिथे विष पचवावं लागतं आधी, टक्के टोणपे खावे लागतात, अपयश येतं, पण त्यावेळेला जो धरतो, आम्हाला सांभाळतो, तो सद्गुरू आहे. मग आपल्यातला पण तो असेल ना तोच, की नाही जायचं आहे पुढे. हे मोठे लोक एका रातोरात झाले का? की आता तो शाहरुख खान म्हणा किंवा काय अमिताभ बच्चन, आम्ही त्यांच्यासारखी स्टाईल मारतो, काय भांग पाडतो, त्यांच्यासारखा टी शर्ट घालतो. पण त्यांचं जीवन जर पाहिलं, किती त्यांनी यातना सोसल्या असेल, रात्र रात्र जागून आणि पोटाला चिमटे घेऊन, किंवा नाही म्हणजे नाही, अमुक एक खायचं नाही, अमुक एक तेलकट नाही, तिखट नाही, खारट नाही, काय इतकं सगळं नियम पाळून त्या शिखरावर पोचलेले आहेत. पण त्याच्यामागचं कर्म आम्हाला दिसत नाही, त्यांचे प्रयत्न दिसत नाहीत, त्यांची जी पराकाष्ठा आपल्याला दिसत नाही. फक्त व्यक्तिमत्व दिसलं आणि मग ते मग आमचे फॅन बनतात. त्याच्यामागचे कष्ट जर पाहायला पाहिजेत. मग हे हलाहल विष पचवावं लागतं. आणि मग त्याच्यातून मग ही रत्न सगळी, प्रसिद्धी, पैसा आणि काय नावलौकिक, हे सगळं मग निघतं. पण त्याच्यात अडकायचं नाही आहे, सद्गुरू सांगतात. त्याच्यात नका जाऊ रे बाबांना. काय बघायचं आहे ते तुझ्यातलाच जो आहे ना, तो परमेश्वर सगळ्यामधला, त्या प्रेमाने हृदय भरायचं आहे आपल्याला. नुसतंच प्रसिद्ध व्हायचं नाही आपल्याला. प्रसिद्ध जो समर्थांचा प्रसिद्ध आहे तो फार वेगळा आहे ना, सिद्धच्या पुढचा प्रसिद्ध आहे. ही 4 लोकांमधली प्रसिद्धी काय करायची आहे? ती आज आहे, उद्या जाणार आहे, ती प्रसिद्धी नाही खरी. म्हणजे जो एकच होऊन गेला, जगन्मय होऊन गेला, ब्रह्ममय होऊन गेला, ते आपल्याला व्हायचं आहे. आणि तिथे नेणारे ते सद्गुरू आहेत. मग ते कच्छप झाले. आणि मग जेव्हा ते जे खरं अमृत पाजायचं होतं, जर का हे अमृत आमच्यातल्या स्वार्थी संकुचित वृत्तीने जर ते दिलं गेलं हे ज्ञान, तर मग ते खरं अमृत होऊ शकत नाही. मला त्या दैवी वृत्तीलाच ते दिलं गेलं पाहिजे. म्हणून तिथे पण मग सद्गुरूच म्हणजे परब्रह्मच आलं ना, मोहिनी अवतार घेऊन, आणि सगळ्या देवांना ते दिलेलं आहे. तर मग प्रत्येक ठिकाणी तिथं मग या सगळ्यांपेक्षा भिन्न नाही आहेत का ते? या सगळ्यांना त्यांनी आधारच दिलेला आहे ना. हे तुटपुंजे नाही का पडले तिथे? मग तिथं सद्गुरूंना ते कसं म्हणता येईल बरं? सद्गुरू हे वर्णवेना हेची माझी वर्णना, हीच खरी सद्गुरूंची वर्णना आहे. असे हे सद्गुरू. पण आणखीन एक त्यांची जी मोठी वर्णन म्हणजे काय, की आता एवढं सगळं ऐकल्यावर आपल्याला वाटेल की अरे आम्ही तर इतके सामान्य जीव आहोत, नाही अगदी म्हणजे हे बाहेरचं ज्ञानसुद्धा आमच्याकडे नाही आहे.
कम्प्युटर येत नाही, काही भाषा येत नाही आणि काहीच नाही. आणि आता तर वय झाली आमची, आम्हाला काही नीट दिसत नाही, काही करता येत नाही, इतके आम्ही असे झालो. मग सद्गुरू फक्त हे बाहेरचं पाहत नाहीत ना, त्या सद्गुरूला कसं वर्णन करता येईल? ती गंगा किंवा सागर याच्यासारखी थोरवी, याच्यासारखं पावित्र्य ते नाही आहे. ते त्याहूनही पलीकडचे आहेत. ते सगळ्यांचे आधार आहेत, ते सगळ्यांचा दिलासा आहेत, ते सगळ्यांना तेज ओज वाटणारे आहेत. ते कुठलाही भेद बघत नाही, ती अभेद असं ते आहे. सगळ्यांचं जे चैतन्य म्हणजे ते आहेत. मग तिथे वृद्ध असू दे, अपंग असू दे, अडाणी असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, रोगी असू दे, कुणीही असू दे, कुठलाही जीव, त्या सगळ्यांचा उद्धार करणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे शिक्षण आहे, त्याला आम्ही मोठं केलं तर विशेष नाही आहे. ते क्वालिफिकेशन आहे त्यालाच क्वालिफाईड करणं विशेष नाही आहे. तर सगळ्यांसाठी जो मार्गदर्शक ठरतो, सगळ्यांसाठी जो आधार ठरतो, सगळ्यांना प्रेमाने जो पुढे नेतो आणि मोक्षाचा मार्ग दाखवतो. मोक्षलक्ष्मी जी आहे ते मोक्ष देतो या मायेच्या या पसाऱ्यातून. अरे तू ते नाहीच आहे, तो रोग तुझा नाही आहे, या देहाला झालेला आहे. हे वार्धक्य जे आलेलं आहे ते वार्धक्य तुझं नाही आहे, ते तर या देहाचं आहे. जे जन्माला आलं ते विकारवान शरीर आहे, ते शरीर विकारवान आहे, त्याच्यात विकार हे होणारच आहे, पण तू ते नाहीस हे सांगून आम्हाला अमरत्व देत असतात. ते अमृत आहे आणि तू आनंद स्वरूप आहे. ते दुःख तर बाहेर, ते तर मनाचा भास आहे, मनाचा एक आकार मनाने घेतला, पण ते तू नाही आहेस, तू आनंद स्वरूप आहेस असं जे सांगणारे ते सद्गुरू. त्यांना त्यांच्या पायाशी फक्त आपण राहिलं पाहिजे. आणि इतकी विनम्रता की आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही असंच त्याला म्हणावं लागेल. ते खरी वंदना होऊ शकते ना, हीच खरी वंदना आहे. आणि तीच आपली संस्कृती आहे की ज्याच्यावर आपलं आत्यंतिक प्रेम असतं, ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आदर भाव असतो, त्याचं आपण नाव घेत नाही, त्याच्या जवळ जायला म्हणजे कुचराई करतो, त्याच्याकडे आम्ही सहजपणे असं डोळ्याला डोळे देऊन पाहत नाही, थोडंसं इकडे बघून बोललं जातं, कारण तो आदर आहे. बोलताच येत नाही तसं खाली मान घालून किंवा इकडे बघून असं बोलायला. तिथे त्याच्यामागे भीती नाही आहे, पण ते प्रेम आहे, आत्यंतिक प्रेम. आणि तेच इथे व्यक्त झालं की आता वर्णवेना सद्गुरू म्हणलं आणि दुरुनी माझा नमस्कार. त्यांना आपण दुरून नमस्कार केला. ते इतके भव्य आहेत, ते इतके उच्च आहेत की त्यांना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू पण शकत नाही कदाचित, पण तरीसुद्धा ते मात्र आपल्याला जवळ घेतील ही आशा आणि हीच दृढता आपण मनात ठेवून त्याला नमस्कार करायचा आहे. ते आपल्याला जवळ घेतात असे. म्हणूनच त्यांना म्हणलं की त्याचं वर्णन करता येत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा श्रीराम. अशा प्रकारे इथे या दासबोधातील गुरुशिष्य संवादातील सद्गुरु स्तवन नामाचा हा समास चौथा इथे समाप्त होत आहे. गुरुशिष्य संवाद जो की जणू काही इथे सद्गुरू शिष्याला सद्गुरू हवे आहेत आणि तो सद्गुरूंच्या शोधात आहे. आणि त्या सद्गुरू म्हणजे कोण त्याला प्रश्न विचारला असेल ना की पुसावे जाऊनी सद्गुरूला. ते सद्गुरूकडे तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत. हे सगळं जाणण्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे. मग कोण गुरु, कसा गुरु, कोणता गुरु? तेव्हा त्या सद्गुरूचं आणि सद्गुरूला वंदन करून हे सगळं जाणायचं आहे. मग अशी ती
सद्गुरू जे त्यांचा संवाद जो होतो, तो शिष्य जो आहे त्या अंधकारामध्ये तो चाचपडतो आहे. मी कुठे जाऊ, दिशाहीन झालेला आहे. तिथे सद्गुरू सूर्यासारखे ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. आमचं मन इतकं कलुषित झालेलं आहे, विकारी सगळे विकृत अशी सगळी गटारगंगा असल्यासारखं कुठेही भरकटत आहे. पण मग तिथे ज्ञानगंगा आहे, येऊन त्या गंगेला मिळवून देतात आपल्याला. आणि आपली ही मनाची पवित्र अशी गंगा व्हायला लागते. जन्मजन्मांतरचे आम्ही गंजलेले सडलेले असे हा जीव भाव जो पिसतो आहोत, दुःखत पडतो आहे, पण त्या परिशाच्या स्पर्शाने आपलं जीवनाचं सोनं ते करतात. असे ते जे आहेत अथांग सागरासारखे आहेत, जे त्या अथांगताची आपल्याला पण असं अथांग करतात. आपण एका छोट्यासा काय ओहोळ होतो किंवा काय छोटीशी नदीसारखं पाठ होतो, पण त्याला मिळून जातो, त्या आम्ही पण असंच अथांग होतो. त्या मनाच्या वृत्ती ज्या आहेत छोट्या छोट्या, पण त्या विचार जेव्हा व्यापक असे होतात, तिथे पर्वतासारखं जे विशाल असं व्यक्तिमत्व आपलं बनू शकतं, रुबाबदार व्यक्तिमत्व ते आपल्याला घडवून देऊ शकतात. आणि मग तेजस्वी ओजस्वी सूर्यासारखं आपल्याला बनवतात. ते स्वर्गासारखं सुख एवढे ना, हे असं सगळं शिक्षण दिल्यानंतर आमच्याकडे स्वर्गातली सगळी सुख लोळण घ्यायला लागतात. कल्पतरू, चिंतामणी, कामधेनू आमच्याकडे सगळे खेळत असतात, येतात ते सगळे. पण सद्गुरू सांगतात त्याच्यामध्ये जाऊ नकोस, तिथे पडू नकोस. ते सद्गुरू आहेत. आणि त्या शिष्याला ते सतत हाताला धरून ठेवलेलं आहे त्यांनी, इथे पडू. इंद्रपद वगैरे नाही म्हणले, माझ्या पायाशी राहा असं ना. इतकं मोठं ते करतात. काय आहे असं विशेष त्यांच्यामध्ये, तोच तर मोठा हे आहे ना, की किती इतकं मोठं काय पांडित्य जरी मिळवलं तरी पण ते काय म्हणतात, तू मूर्ख आहेस, तू खोटारडा आहेस, सरळ सरळ. आणि मग तेव्हा जो की ह्या आपण पाहिलं की ते क्षीरसागर मंथन जे झालं ना, त्याच्या पुढची कथानक काय आहे माहिती आहे, की आता देवांना अमृत मिळालं होतं आणि देवांना अमृत मिळून ते सुस्त झाले होते. पण अशा वेळेला झालं काय की आता असुरांना मिळालं नाही अमृत, पण त्यांनी त्यांच्या जोरावर ते बलवान झाले. आणि ते इतके बलवान झाले की पुन्हा त्यांनी स्वर्गावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. आणि आता देवांना अमृत मिळून सुद्धा ते त्या असुरांचा पाडाव करू शकत नव्हते. मग हे अमृत असंच आहे ना, की हे अमृत आम्हाला मिळालं, स्वर्गातलं अमृत, पण त्या अमृताने काय होतं, हे जे आसुरी वृत्ती ज्या अहंकार वगैरे तो बळावतो. मग तेव्हा भगवंतानी काय केलं होतं, हा जो अहंकार आहे तेव्हा वामन बनून आले. आणि वामन बनून त्या बळीराजाला की सगळं पादाक्रांत केलं त्यांनी. एका पावलामध्ये स्वर्ग, एका पावलामध्ये पृथ्वी, आणि मग तिसरं पाऊल जे आहे ते या माथ्यावर ठेवलं, पाताळात घातलं. तो अहंकार टेचला त्यांनी. स्वर्ग नाही, पृथ्वी नाही, कल्पतरू नाही, कामधेनू नाही, हा अहंकार जो आहे तो टेचणारे ते खरे सद्गुरू आहेत. आणि मग असा हा अबोध अवर्णनीय असा गुरु शिष्य संवाद वाचून हे सद्गुरूला केलेलं, सद्गुरूचं हे स्तवन इथे समाप्त होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ.
निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्ममृत्यूंच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकास, विवरता विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, विमळ ब्रह्मनिरूपण नाम समास दशम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री रामचंद्रार्पणमस्तु. अशा प्रकारे इथे हे आपल्या ई ज्ञान यज्ञाचं चौथं पुष्प हे सद्गुरुचरणी समर्पित करते. हरी ओम. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्था, नकळे ब्रह्मांदिकांत अनंता, तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विन माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणे वाव, सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली, नदी बिघडली सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोह बिघडले,
परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णमय झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलमय झाला तुका बिघडला विठ्ठलमय झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला